हिंदूनं किमान 2 मुलं जन्माला घाला तरच हिंदू धर्म टिकेल, अन्यथा भारतातील बहुसंख्य हिंदू संपेल. नरेंद्र महाराज. जगात अनेक ख्रिश्चन आणि मुस्लिम राष्ट्र आहेत, तसेच एक हिंदू राष्ट्र असायला नको का? त्यासाठी देशातील हिंदू समुदायाने जास्तीत जास्त अपत्ये जन्माला घातली पाहिजेत, असे वक्तव्य नानीज येथील दक्षिणपीठ रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांनी केले. हिंदूंची लोकसंख्या कमी होत राहिली तर भारतातील बहुसंख्य हिंदू संपुष्टात येतील, असं त्यांनी म्हटलंय. ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदू समाजाला किमान 2 अपत्य जन्माला घालण्याचे आवाहन केले. भारतातील बहुसंख्य हिंदू लवकरच संपणार आहेत. आम्ही 2 आणि आमचे 1 असं हिंदू समाजाचे अपत्याबाबतचे धोरण आहे. मी हिंदू समाजाला एक आवाहन करतो की तुम्ही 2 आणि किमान तुमची 2 मुलं असायला हवीत, तरच हिंदू धर्म टिकेल. तुम्ही एका अपत्याला जन्म देता हे चूक आहे. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होते, मुस्लिमांची संख्या वाढते आहे. लोकशाहीत वोट बँकेच्या राजकारणाला महत्त्व असते. या वोट बँकेमुळे निवडून आलेल्या व्यक्तीला महत्त्व असते. त्यामुळे भारतामध्ये हिंदूंची संख्या वाढायला हवी. हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. तुम्ही देव, देश आणि धर्मासाठी काम केले पाहिजे. आमच्यासारखे धर्मगुरू तुम्हाला पाठिंबा देतील, असं नरेंद्र महाराज यांनी म्हटलेलं आहे. आमचा भारत देशामधले बहुसंख्य हिंदू संपणार आहे, कारण आम्ही 2 आणि आमचा 1 आहे ना, आणि त्यामुळे आम्ही संपणारच. तर मी आपल्या माध्यमातून आवाहन करेन लोकांना, तुम्ही 2 किमान तुमची 2 असली पाहिजे, तरच हिंदू जगणार आहे, तरच हिंदू टिकणार आहे. तर तुम्ही आपले 2 वर तरी किमान थांबलं पाहिजे. 1 वर जे थांबते ते चुकीचं करताय. हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने कमी होत चालली, मुसलमानांची लोकसंख्या वाढत चालली. ज्यावेळेला वोट बँक आहे, वोट बँकेचं राजकारण असतं. ही लोकशाही म्हणजे काय? वोट बँकेनंच निवडून दिलेल्या माणसाला महत्व दिलं जातं. त्यामुळे भारत देशामध्ये हिंदूंची संख्या वाढली पाहिजे. हिंदूंनी संघटित झालं पाहिजे. त्याने आपला देव, देश आणि धर्म यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, आणि आमच्यासारख्या धर्मगुरूंनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्या कौश पण असतो. त्याच्यामुळे आपली संस्कृती जी आहे ती आम्हाला कळली नाही, म्हणून आम्ही पुरोगमाच्या नावाखाली धिंगाणा घालतो. मी त्याला धिंगाणा शब्द विचारपूर्वक वापरलेला आहे. आमचा धिंगाणा चालू झालेला आहे, कारण आम्हाला त्या अध्यात्मातलं विज्ञान कळलेलं नाही, आणि म्हणून आपण ते सगळं बुरसट आहे, अंधश्रद्धा आहेत वगैरे वगैरे म्हणतो. पण अध्यात्मामध्ये विज्ञान आहे, अध्यात्मामध्ये सामाजिक दृष्टिकोन आहे, अध्यात्मामध्ये भविष्य आहे. हे ज्यावेळी आमच्या या पुरोगामी विचाराच्या मंडळींना कळेल, त्या अध्यात्म मनशांती देऊ शकतं. कारण विज्ञानाने कितीतरी प्रगती केली तर तुम्हाला मनशांती नाही तर त्याची किंमत शून्य आहे. आणि आज मनशांती देण्यासाठी सक्षम देश एकच जगामध्ये आहे, तो म्हणजे भारत देश आहे. आणि त्याचं प्रमुख कारण आहे आमची संस्कृती. आणि त्यामुळे जे आमच्या भारत देशामध्ये पुरोगामाच्या नावाखाली संस्कृतीला नावं ठेवण्याचा प्रकार चालू जो आहे, आणि पाश्चिमात्य स्वीकारण्याची जी तयारी आहे, ती दुर्बुद्धी आहे असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.